तर मित्रांनो, कसे आहात? आज हे आपण जीवामृत झाडांना सोडणार आहोत. बोला ना. पाहू शकता ह्यात गोमूत्र आईस्क्रीमची 4 झाकणे आज टाकलेली मिरची आणि आहे. टोमॅटो लावायचे आता त्याच्यात आणि अजून थोडेसे टाकत आहे. आम्हाला 5 झाड लागायचे फक्त. पाहू शकता तुम्ही. 5च लावायचे, लय नाही. भोपळ ते हे ताक झाडांना टोमॅटो. जाणार, जेणेकरून याला जीवामृत म्हणतात. ताक आहे हे सडवलेले असतं आणि हे गोमूत्र 4-5 वर्षांपासून तसेच ठेवलेले असते. हे पाहू शकता तुम्ही गोमूत्र. तळाला गेले रे, उन्हामुळे जास्त आटले रे. हे गोमूत्र आहे. आपल्या गाजूक एक ड्रम आहे ना. ड्रम आहे, पाईप आहे ना छोटासा, ते हलवायला. काय नाही तर हे नाही का, ते आपली वांग्याची झाडे आहेत. पाहू शकता या जीवामृताला आपण आता एक जीव करून घेणार आहोत काठीने. त्याचा वास खूप घाण येतो, पण हे झाडांसाठी चांगलं असतं. ही आपली भोपळ्याची झाडं आहेत. ह्यांना आपण आता जीवामृत सोडत आहोत. पाहू शकता हे आपले भोपळ्याची झाडं आहे. ही भोपळ्याची झाडं मला माझ्या मित्राने दिलेली आहे. ही भोपळ्याची झाडं 8 दिवस झालेले आहे लावून. ह्यांना आळं केलेलं आहे. पाहू शकता. कारण की जीवामृत वायाला जाऊ नये म्हणून जीवामृत आपण झाडांना टाकणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, यामध्ये आपण परत पाणी ओतलेले आहे. इथपर्यंतच्या झाडांना आपण जीवामृत सोडून झालेले आहे. एवढ्या आत्ताच आपण आपल्या सर्व झाडांना जीवामृत सोडलेले आहे. पाहू शकता तुम्ही. हे जे झाड आहे ना, ह्याला का नाही सोडले, कारण की हे झाड थोडेसे लेट आलेले आहे. लहान झाडांना सोडायचे नसते आणि हे कारल्याचे झाड न लावता आलेले आहे. ओके.